Hi friends, today we are going to learn the trees are the kindest things I know. This poem has written by Harry Bain. In these poems, the poet tell us the importance of the trees, and also poet tell us to the trees are really harmless because they never harm anything anywhere in the world. Trees are maintain the balance of the nature. They keep to environment clean and pure. Tree is very essential things in human beings. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवी इयत्तेतील ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही कविता अभ्यासणार आहोत. तर ह्याचा आपण टायटलचा अर्थ समजून घेऊ. सर्वप्रथम ट्रीज आर काइंडेस्ट थिंग्स आय नो. ट्रीज म्हणजे झाडे किंवा वृक्षी. आर म्हणजे आहेत, द काइंड म्हणजे दयाळू, काइंडेस्ट म्हणजे सर्वात दयाळू, थिंग्स म्हणजे वस्तू किंवा गोष्ट, आय म्हणजे मी, इथं आम्ही असं घ्यायचं आहे, नो म्हणजे माहीत असणे, म्हणजे झाडे किंवा वृक्ष हे किती दयाळू असतात हे आम्हाला माहीत आहे. अशा अर्थानं आपण ह्या टायटलचा अर्थ घेऊ शकतो. तर या कवितेचा आपण आता लाईन बाय लाईन अर्थ समजून घेऊया. लेट अस सी द फर्स्ट स्टांजा. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. ट्रीज म्हणजे झाडे, आर म्हणजे आहेत, द काइंडेस्ट थिंग्ज आय नो म्हणजे झाडे किंवा हे वृक्ष जे असतात ते सर्वात दयाळू असतात हे आम्हाला माहीत आहे. दे डू नॉट हार्म दे सिम्पली ग्रो. म्हणजे कवी काय म्हणतात पहिल्या दोन ओळीमध्ये, झाडे जे असतात ते खूप दयाळू असतात. दे डू नॉट हार्म, ते म्हणजे ते कोणालाच इजा पोचवत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ते फक्त वाढण्याचं काम करतात. पहिल्या दोन ओळीचा अर्थ काय, झाडे ही सगळ्यात दयाळू असतात, सर्वात दयाळू असतात हे आम्हाला माहीत आहे. दे डू नॉट हार्म, ते कोणालाही इजा पोचवत नाहीत, फक्त दे सिम्पली ग्रो म्हणजे काय, ते फक्त वाढण्याचं काम करतात, म्हणजे ते वृक्ष वाढतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. आणि झाडे काय काम करतात तर आपल्याला काय देतात झाडे, दे स्प्रेड म्हणजे पसरणे किंवा पसरवणे. अ शेड म्हणजे सावली, फॉर स्लीपी काउज झाडे उंच वाढल्यानंतर त्या झाडांची सावली जी आहे ती सर्वत्र पसरते आणि त्या सावलीच्या ठिकाणी किंवा त्या सावलीखाली जे काही प्राणी असतात, गायी असतील, म्हशी असतील, ते वेगवेगळे प्राणी त्या झाडाखाली आराम करतात किंवा झोपी जातात. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बग्स. आणि ह्या अशा झाडांच्या फांद्यावर, बग्स म्हणजे ब्रँचेस त्याचा अर्थ आहे, मग ब्रँचेस म्हणजे फांद्या, ह्या झाडांच्या किंवा वृक्षांच्या फांद्यावर पक्षी काय करतात, एकत्र येतात किंवा तिथे एकत्र येऊन त्यांची घरटी बांधतात किंवा गाणे गुणगुणतात. दे गिव्ज अस फ्रूट. आता झाडे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते आपल्याला काय काय देतात ते बघू. दे गिव्ज अस फ्रूट म्हणजे झाडे आपल्याला काय करतात, फ्रूट म्हणजे फळे देतात. इन लिव्ज अबो, आणि झाडांची ल्यूज म्हणजे काय, पाने वगैरे, पानेसुद्धा आपल्याला देतात. पानेसुद्धा झाडांची ही आयुर्वेदिक असतात, आपल्याला औषधी गुणधर्म काही वृक्षांमध्ये असतात, ते आपल्यासाठी उपयुक्त असतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आणि झाडे आपल्याला लाकूडसुद्धा देतात. झाडांपासून आपल्याला लाकूड भेटतात, त्या लाकडापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर बनवू शकतो किंवा घराच्या बांधकामासाठी सुद्धा ते लाकूड महत्त्वाचं असतं, जसं की खिडक्या दरवाजे बनवण्यासाठी. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि ह्या वृक्षाची जी काय पाने जी असतात, तो पाश्चात्य देशामध्ये साधारण 31 ऑक्टोबरच्या दिवशी हॅलोईन नावाचा एक सण साजरा केला जातो. हॅलोईन म्हणजे काय, फेस्टिवल इन अँट्युमन ऑब्झर्वड इन वेस्टर्न कंट्रीज. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये हा सण साजरा केला जातो. आणि हा सण साजरा करत असताना तिथं त्या झाडांची किंवा वृक्षांची तिथे पाने
तिथे जाळली जातात. अँड इन द स्प्रिंग्स न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, आणि ज्यावेळेस वसंत ऋतू येतो, स्प्रिंग्स म्हणजे काय, शरद ऋतू येतो, त्यावेळेस त्या शरद ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते आणि परत ती झाडे काय करतात, त्या झाडांना एक हिरवळ प्राप्त होते. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन म्हणजे झाडे जी असतात ते काय करतात, पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या दिवसाची सुरुवात करतात. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. टू टच द बीम्स, बीम्स म्हणजे रेज म्हणजे सूर्याची किरणे. द टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन म्हणजे सकाळी ज्यावेळी सूर्योदय होतो ती सूर्याची किरणे सर्वात अगोदर कोणाला स्पर्श करत असतील तर त्या झाडांना किंवा वृक्षांना टच करतात, स्पर्श करतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि झाडे काय करतात, होल्ड, होल्ड म्हणजे काय, टू होल्ड म्हणजे धरून ठेवणे थोडक्यात. तर ही झाडे जी आहेत ते काय करतात, लाईट म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे तो काय करतात, धरून ठेवतात, होल्ड करून ठेवतात. वेन इव्हिनिंग चेंज इन टू नाईट, जोपर्यंत, कधीपर्यंत धरून ठेवतात तो प्रकाश, जोपर्यंत सायंकाळीचं रूपांतर रात्रीपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो सूर्याचा प्रकाश जो आहे तो काय करतात, होल्ड म्हणजे धरून ठेवतात. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. आणि ज्यावेळेस मून म्हणजे चंद्र हा आकाशामध्ये काय करत असतो, आकाशामध्ये वाहत असतो, किंवा ज्यावेळेस ते क्लाउड्स वगैरे असतात, ढग, ते पुढे पुढे जाताना दिसतो, जातात त्यावेळेस मून फ्लोट्स करत असतो, म्हणजे तिथं काय करत असतो, तो पुढे पुढे जाताना आपल्याला दिसतो. दे हम अ ड्राउझी ललबाय. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस ही झाडे जी असतात ते ड्राउझी ललबाय, ड्राउझी ललबाय म्हणजे काय, ड्राउझी म्हणजे स्लीपी आणि ललबाय म्हणजे सॉफ्ट सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. आणि ज्यावेळेस ही झाडे काय करत असतात, गुणगुणत असतात एखाद्या गुणगुणणे म्हणजे ललबाय म्हणजे अंगाई गीत म्हणणे. अंगाई गीत म्हणजे लहान मुलांसाठी ते झोपी जाण्यासाठी जे गीत म्हटलं जातं त्यांना अंगाई गीत म्हटलं जातं, म्हणजेच ललबाय. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. आणि ही ज्यावेळेस लहान मुलं जी असतात ती जास्त वेळ झोपी जावी या उद्देशानं किंवा त्यांना झोप यावी या उद्देशानं ही झाडं काय करत असतात, एक प्रकारची अंगाई गीत म्हणत असतात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि ही झाडे जी असतात ही वृक्ष जे आहेत ती खूप दयाळू आहेत हे आम्हाला माहीत आहे, असं कवी हॅरी बेहन म्हणतात. अशा पद्धतीनं कवीने ट्रीज आर काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेमध्ये वृक्ष हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत ते आपल्याला कोणकोणते आपल्याला त्याच्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात, कशा प्रकारे ते आपल्यासाठी उपयुक्त आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांचं जीवन त्यांचं जे जीवन आहे ते आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं त्यांचं स्थान आहे या ठिकाणी असं त्यांनी विषद केलेलं आहे. तर आय होप you will understand these poems. If you have any problems, any queries, you can ask me. Thank you.